बिरेगाव वन परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि अंतर्मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ज्या गायीला हिंदू संस्कृतीत माता मानलं जातं, जिचं पूजन केलं जातं, जिच्या दुधावर, शेणावर आणि गोमूत्रावर आपल्या संस्कृतीचं अर्ध आयुष्य उभं आहे, त्या गोमातेच्या वासरांवर मात्र निर्दयतेचा अत्यंत क्रूर प्रयोग सुरू असल्याचं चित्र समोर आलं आहे. हे दृश्य पाहताना माणुसकी, श्रद्धा आणि धर्म या तिन्ही गोष्टींचा आधार दळमळतोय की काय असं वाटतंय. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. परंपरेनं गाय ही भारतीय संस्कृतीचं प्रतीक मानली गेली आहे. तिला केवळ जनावर नाही तर जीवनदायी शक्तीचं रूप मानलं गेलं आहे. गाईचं दूध म्हणजे अन्न, तिचं शेण आणि गोमूत्र म्हणजे औषध मानलं गेलंय. गाय ही माता आहे हे शब्द फक्त म्हण म्हणून नव्हे तर श्रद्धेचा भाग आहे. पण आज वास्तव त्याच्या पूर्ण विरुद्ध आहे. गायीच्या जन्मलेल्या वासराने ज्या क्षणी त्याच्या डोळ्यांनी या जगाकडे पाहिलं त्या क्षणी त्याचा जगण्याचा हक्क हिरावला जातोय. पूर्वी ही वासरं कसायांच्या हवाली केली जात, पण गोवंश हत्याबंदी कायद्यानंतर या निर्दोष जीवांची वेगळीच शोकांतिका सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी ही वासरं निर्जन ठिकाणी जिवंतपणी गोण्यामध्ये बांधून अन्न पाण्याशिवाय मरण्यासाठी टाकून दिली जातात. हे दृश्य पाहून कोणाचंही मन हेलावून जावं. ज्या देशात प्राण्यांची पूजा केली जाते तिथे अशा अमानुष कृत्यांना जागा का मिळते हा प्रश्न मनाला सलतो. लोकांना कुत्रा पाळणं, मांजर ठेवणं आवडतं, पण ज्या गाईला माता मानलं तिचं वासरू मात्र ओझं ठरतं. हा विरोधाभास समाजातील दुटप्पीपणाचं जिवंत उदाहरण आहे. आणि या सगळ्यात अधिक वेदनादायी म्हणजे हे अत्याचार करणारे हात कुणाचे आहेत? सामान्य शेतकऱ्याचे, ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, शेतकरी राजा म्हणतो. त्याच्याच हातून ही अमानुषता होत आहे. शेतकऱ्याला देव मानलं जातं, पण जेव्हा तो आपल्या गोमातेचं वासरू फेकून देतो तेव्हा देवतेच्या हातूनच पाप घडतं. आणि हे पाप फक्त एका शेतकऱ्याला नाही तर संपूर्ण शेतकरी समाजाला काळिमा फासणारा आहे. यात अजून एक गंभीर पैलू म्हणजे ते गोरक्षक जे गायींच्या रक्षणासाठी आंदोलनं करतात, गायींसाठी जीव घ्यायला आणि द्यायलाही तयार असतात, तेही फक्त गायींपर्यंतच मर्यादित असतात. गोशाळांमध्ये केवळ गायींना घेतलं जातं, पण बैल आणि वासरं मात्र तिथून बाहेरच ठेवली जातात. म्हणजेच संरक्षणाचा हक्क गायींना आहे पण तिच्या लेकरांना नाही. हा गोरक्षतेचाच अपमान नाही का? अशाच एका हृदयद्रावक प्रकाराची माहिती शिर्डीतील काही सजग नागरिकांनी पुढे आणली आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिलं की काही ठिकाणी वासरांना जिवंतपणी गोण्यांमध्ये बांधून टाकलं जातं आणि मरू दिलं जातं. या घटनेचं सत्य समोर आलं की माणुसकीला काळिमा फासणारा हा अध्याय समाजाच्या अंतःकरणावर कायमचा ठसा उमटवेल. शिर्डीच्या बिरोबाबन परिसरामध्ये एक अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलेली आहे. येथील काही रहिवाशांनी आम्हाला संपर्क करून माहिती दिली की ह्या भागामध्ये गेल्या 1-1.5 महिन्यापासून काही लोक जिवंत गायीच्या वासरांना जिवंतपणे गोणीमध्ये बांधून आणून रस्त्याच्या कडेला फेकून देतात. इथं जो ओढा आहे त्या ओढ्याच्या कडेला फेकून देतात आणि काही दिवसानंतर तिथं त्या मेलेल्या वासरांचे अवशेष सापडतात. त्यांना कुत्रे खात असतील किंवा काही वन्य प्राण्यांचा वावर इथं असतो, बिबट्या वगैरे इथं फिरताना दिसतो. अशा घटना भरपूर शिर्डीमध्ये समोर येत असतात. तर असे प्राणी त्यांना खाऊन टाकतात आणि काही वासरं तर जिवंतपणे तसेच पडून राहतात आणि तसेच पडूनच मरून जातात. इथल्या स्थानिक रहिवाशांनी आम्हाला संपर्क करून ह्या गोष्टीविषयी माहिती दिली. त्यावेळेस आम्ही घटनास्थळी पाहण्यासाठी पोहोचलो. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं जवळच एक गोणी पडलेली आहे. ही जी गोणी आहे या गोणीमध्ये सुद्धा मेलेल्या वासराचे अवशेष आहेत. इथं खाली काही अंतरावर जे वासरू आहे वासराचे हाडं पडलेले आहेत. म्हणजे हे कोणत्या तरी वन्य प्राण्याने किंवा कुत्र्याने खाऊन तिथं ते हाडं तसे पडलेले आहेत. आणखी तुम्हाला खरोखर धक्का बसेल अशी असं एक चित्र आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत. इथं आपण पाहू शकता, इथं हे जे तुम्हाला दिसतंय काही मेलेलं जनावर नाही तर हे एक जिवंत वासरू आहे. हे जिवंत वासरू अशाच प्रकारे एका गोणीमध्ये बांधून इथं आणून टाकलं गेलं होतं. अजूनही तुम्ही पाहू शकता की ते जिवंत आहे, परंतु त्याच्या अंगावर किडे पडलेले आहेत. जवळून दाखवा थोडंसं. त्याच्या अंगावर किडे पडलेले आहेत. त्याचा चेहरा जर तुम्ही पाहिला तर तो आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही. अशा प्रकारे त्याचा चेहरा झालेला आहे.
चेहऱ्याला अक्षरशः खड्डे पडलेले आहेत आणि त्याच्यातून किडे बाहेर येत आहेत. हा तोच गोवंश आहे ज्याला आपण आपल्या धर्मामध्ये पवित्र मानतो, ज्या गायीची आपण पूजा करतो, ज्या गायीला हिंदू धर्मामध्ये माता मानलं जातं, त्याच गायीचं हे वासरू आहे. आणि कोणत्या तरी शेतकऱ्याने त्याच्याकडे वासरू सांभाळण्याची त्याची ऐपत नाही म्हणून त्याने इथं याला अशा प्रकारे आणून सोडलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा आहे, गोवंश हत्या बंदी आहे आणि त्या कायद्याअंतर्गत जर कोणी दोषी सापडलं तर त्याला शिक्षा ठोठावण्यात येते. परंतु शेतकऱ्यांच्या ज्या गायी असतात त्यांना जे वासरं जन्माला येतात त्या वासरांचं पालनपोषण करणं त्यांच्या आवाक्याबाहेर असतं, म्हणून ते अशा प्रकारचं अमानवीय कृत्य करतात. आणखी एक गुन्हे इथं पडलेली आहे, त्याच्यामध्ये एक पूर्ण मेलेलं वासरू पूर्णपणे तसं इथं पॅक या गोणीमध्ये आहे. तुम्ही जवळून बघू शकता, तिथं आसपास किडे वळवळ करतायत, अक्षरशः दुर्गंधी इथं सुटलेली आहे. धर्म, श्रद्धा आणि संस्कृती या तिन्ही गोष्टींवर उभ्या असलेल्या भारतभूमीत गाय मातेच्या लेकरांना जगण्याचा हक्क नसेल तर आपली सभ्यता नक्की कुठे चालली आहे हा प्रश्न प्रत्येकाला विचारायलाच हवा. या विषयावर तुमचं मत काय ते खाली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच अंतर्मुख करणाऱ्या व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम.